क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मी राजेंद्र पवार, दळवट गावचा रहिवासी असून आमच्या गावात रात्री जोरदार असा प्रकारे सौम्य म्हणजे जोरदार प्रकारे झालेला आहे। पलंग असे हलून गेलेले होते। अशा प्रकारे भीतीचे वातावरण दळवट गावात निर्माण झालेले आहे। नागरिक एकदम असे विचलित झालेले आहेत का ते काय करू काय नाही असं झालेले आहे। तरी शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन काहीतरी नियोजन करावे ही गावकऱ्यांच्या वतीने आमची मागणी आहे। मी दळवट गावचा रहिवासी। काल रात्री मध्यरात्री भूकंपाचे आम्हाला सौम्य धक्के जाणवले। 11:55 झाला आणि दुसरा पहाटे 2:35 झाला। त्यामुळे सरकारने आमच्या त्याची दखल घ्यावी आणि काय त्या उपाययोजना कराव्या। काल सुरगाण्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने त्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। तसेच जिल्हाधिकारी यांनी देखील त्या ठिकाणी पाहणी केली होती आणि ती घटना ताजी असतानाच आज मध्यरात्री कळवण तालुक्यातील दळवट येथे देखील भूकंपाचे धक्के जाणवल्याने त्या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरलेले आहे। त्याबाबतच आपल्यासोबत थेट जोडले जात आहेत कळवणचे तहसीलदार रोहिदास वारोळे। नमस्कार। नमस्ते सर, काल सकाळी सुरगाणा तालुक्यात सराड परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते। त्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी देखील त्या ठिकाणी होते आणि रात्री कळवण तालुक्यातील दळवट या ठिकाणी जाणवलेले आहेत। काय माहिती मिळते? हो, बरोबर आहे, माहिती बरोबर आहे। दळवट परिसरामध्ये पण सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत रात्री। त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष इथे आपण रिपोर्टिंग केलेलं आहे। त्याने ज्येष्ठ आता प्राथमिक अहवाल टाकलेला आहे। तसं आपल्या तालुक्याबरोबर दिंडोरी आणि पेठ तालुक्यामध्ये पण सौम्य धक्के जाणवले, परंतु कुठल्याही प्रकारची जीवित हानी नाही आहे। तसे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवले असून त्याबाबत सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की कुठल्या प्रकारचे घाबरण्याचे कारण नाही, कुठली भीती बाळगू नये। बाबत आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हा प्रशासन त्याबाबत लक्ष ठेवून आहे। सर, त्याची तीव्रता साधारणतः किती असेल धक्क्याची? आता प्राथमिक अहवाल ज्येष्ठ आता प्राप्त झाला, त्यामध्ये 25 तारखेचं काय तर 3.5 आणि असं म्हणतात। ठीक आहे सर, आपला बहुमूल्य वेळ महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।